हाय, मी सुशांत आगरे, वर्ल्ड पॉवर लिफ्टर, गोल्ड मेडलिस्ट. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, आज 11 तारीख आहे, 11 जून. आणि माझी वेस्ट झोन इंडियाची कॉम्पिटिशन आहे 12 जून ते 14 जूनला. आणि मी आज ट्रॅव्हलिंग करणार आहे. आज माझी ट्रेन आहे. तर माझे पॅकिंग चालू आहे. पॉवर लिफ्टिंगसाठी काय काय पाहिजे, काय काय नाही पाहिजे, सर्व गोष्टी. कारण आपलं इम्पॉर्टंट असतं सर्व, खाया बियाचं सर्व इम्पॉर्टंट असतं. मील बिल सोबत पाहिजे. कारण चुकून काय नाही भेटले तर आपल्या बॅगेमध्ये पाहिजे. कारण ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आणि मी तर कटवर आहे थोडा. आणि परफेक्ट वेट झालेलं आहे माझं. पण उद्या जाईपर्यंत थोडंफार कंट्रोलवर तर राहायला लागेल. तसं आपलं नॉर्मल चालू आहे. डाएट 69मध्ये मला खेळायचं आहे. आणि बॉडी वेट माझं परफेक्ट झालेलं आहे, म्हणजे घरीच आता. आणि उद्यापर्यंत थोडा नॉर्मल डाएट करत जायचं. आणि काय काय पाहिजे सर्व हे बघ. ॲपल घेतले सोबत. ट्रॅव्हलिंगमध्ये तर लागतील खायला, काय जास्त खाऊ शकत नाही म्हणून दुसरं काय ॲपल घेतले. हा माझं वेट मशीन आहे. आणि हे माझं सर्व तुम्हाला दाखवतो. किट आहे याच्यामध्ये. थांबा, हे माझं किट आहे. पूर्ण बेल्ट आहे आणि पूर्ण कॉस्ट्युमा सिग्नेट आहे. आणि हे सर्व बॅकपॅक केले आहेत. हे माझं एनर्जी ड्रिंक आहे ओसियनचं. असं सर्व बॅकपॅक आहे. आणि मी एक लहान मुलगा आहे म्हणून मी टायगर क्रंच जरा सोबत पाहिजे. हे सर्व आहे. हे माझे कपडे बिपडे सर्व भरलेले आहेत. आणि निकॅप आहेत. निकॅप इम्पॉर्टंट. SBD खेळणार आहे. हे माझा हनी पण घेतला आहे सोबत. अशा मेन वस्तू मी खाण्याचे घेतलेले आहेत. सर्व प्रोटीन सर्व घेतलेत सोबत. केक घेतलेत. ही माझी बॅग आहे. त्याच्यामध्ये सर्व मी जे पॉवर लिफ्टिंगचं सामान आहे ते सर्व भरून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व हे आणि बॉटल सर्व भरून घेतले. कारण मेन वस्तू मी सर्व घेतले आहेत. आणि याच्यामध्ये पण मेन काय तुम्हाला पाहिजे माहिती आहे का, इम्पॉर्टंट असतो तो हे प्रोटीन आहेत. प्रोटीन पाऊच आहे, मित्रांनी मला गिफ्ट दिली. आणि जर तुम्ही पॉवर लिफ्टिंग करत तर इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉ ही क्रॅम्पपासून तुम्हाला वाचवते. क्रॅम्प येऊ देत नाही. कारण मला सवय आहे, सर्व गोष्टी मी ठेवतो बॅगेमध्ये. हे माझं सर्व पॅकिंगचं सामान आहे. मी सर्व हे पॅक करतो. कारण मी तिकडे अवलंबून राहत नाही, तिकडे काय पाहिजे काय नाही पाहिजे, तिकडे भेटेल की नाही, सर्व गोष्टी माझ्या घेऊन जातो मी. 3 बॅग पॅक केले. आणि मला हा पॉवर लिफ्टिंगचा 7 वर्षाचा अनुभव आहे म्हणून मी सर्व गोष्टी माझ्या बॅगेमध्ये मी सर्व ठेवतो. आणि नक्कीच आता ट्रॅव्हलिंगचं आहे, ट्रेन आहे. तुम्हाला ट्रेनने मी प्रवास करेन, सर्व राखेन. कॉम्पिटिशनमध्ये कसं काय आहे. आणि फर्स्ट टाईम मोठी वेस्ट झोन इंडिया खेळणार आहे मी. कारण मी खेळणार होतो, मला सजेशन केलं तू खेळला पाहिजे आणि त्यासाठी मी खेळणार आहे. आणि फर्स्ट टाईम SBD खेळणार आहे, वेस्ट झोन इंडिया. आणि नक्कीच माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमचा आशीर्वाद आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये चांगलं वाटलं मी जाऊन. दर्शन घेतलं ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन मी, गणपती बाप्पाचं. आणि त्याच्या आशीर्वादाने मी नक्कीच यशस्वी होईल. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी नक्कीच यशस्वी होईल. माझा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. नक्कीच ही मोठी वेस्ट झोन इंडियाची मी कॉम्पिटिशन परफेक्ट पार करेन. आणि न्यू रेकॉर्ड काहीतरी करण्याच्या उद्देशाने मी निघणार आहे घरातून. चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लेट्स गो. जय श्रीराम. जस्ट असा मी फ्रेश झालो आणि मील घ्यायचा आहे. मील घ्यायच्या आधी मी वेट चेक करतो किती आहे तो आणि तुम्हाला दाखवतो. आणि मील घेऊन मी माझी जर्नी स्टार्ट होईल गोंदियाची. मुंबई टू गोंदिया जर्नी असे स्टार्ट होणार आहे. तुम्हाला दाखवतो वेट. माझं मशीन आहे, 0 केलं आहे, सेट केलं आहे. तुम्हाला दाखवतो वेट किती येतं. 89.300 बघा. 89.300 नाही आहे. आणि मोबाईलचं आणि स्टिकचं वजन आहे 400 ग्रॅम, म्हणजेच 68.70 किलो माझं बॉडी वेट आहे.
आता मील घेतो, लास्ट मील, आणि त्यानंतर चेक करतो. मित्रांनो, तुम्हाला वाटत असतं मी बॉडी वेट कमी करतो म्हणजे मी काय खात नसेल, काय असं नसतं. पण त्याला प्रॉपर न्यूट्रिशन इम्पॉर्टंट असतं, काय पाहिजे काय नाही पाहिजे. माझे 6 मील तर मी घेतच असतो बॉडीसाठी. मी 73वरून 69ला आलो, बॉडी वेट केलं आहे. असं माझं 3 लगातार 3 मंथ मी असं केलं, कारण डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप होती, महाराष्ट्र स्टेटची होती, परत आता वेस्ट झोन इंडिया आहे, त्याच्यासाठी मी 73, माझं 72-73 बॉडी वेट झालं होतं प्रत्येक कॉम्पिटिशनला. असे मी 4-5 दिवसामध्ये मी प्रेप करतो माझ्या बॉडीचं सर्व, कारण माझं न्यूट्रिशन मला माहीत आहे काय करायचं. मित्रांनो, बॉडी वेट कमी करायला न्यूट्रिशन इम्पॉर्टंट असतं, कारण माझे मसल आहेत तसेच आहेत. मित्रांनो, आज तुम्हाला वाटतं हे सोडलं पाहिजे ते सोडलं पाहिजे, असं काही नाही. प्रॉपर न्यूट्रिशन इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन इम्पॉर्टंट पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या पेजला फॉलो करा, इंस्टाग्रामला पण, आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. नक्की तुम्हाला मी फ्रीमध्ये डाएट प्लॅन देईन. चलो, अभी मी मील घेतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला चेक करतो, तुम्हाला दाखवतो किती आहे ते बॉडी वेट. मित्रांनो, आता मी शेक बनवला आहे. शेकमध्ये हा शेक आहे, कमीत कमी 70 ते 75 ग्रॅम प्रोटीन आहे. सांगतो तुम्हाला मित्रांनो काय काय हे आहे. त्याच्यामध्ये 52 ग्रॅमचे प्रोटीन ओट्स आहेत, पिंटोलाचे चॉकलेटचे, आणि त्याच्यानंतर 1 स्कूप वे आहे, 3 केळी आहेत, परत 250 ml दूध आहे, आणि हनी मिक्स केलं आहे. मित्रांनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा, मला पण मस्त वाटला. आणि तुम्हाला वाटत असेल वेट लॉसचं, असं जलबाजी करू नका, हे खायला पाहिजे ते खायला. मेन तुम्हाला मित्रांनो सांगतो, बाहेरच्या खायचं सोडा, जंक फूड खायचं सोडा. नक्की तुम्ही घरचं ट्राय करा खायचं. 6 मील तुम्ही घरचे खावा, ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 150, 180 म्हणजे 180 प्लस तुम्ही प्रोटीन इंटेक करायचं, तुमची बॉडी नक्कीच रिकव्हरी होईल. मला माहिती आहे, मी माझ्या बॉडीला 200 प्लस प्रोटीन इंटेक करतो, तर माझी बॉडी पूर्ण रिकव्हरी होते. भरपूर जण ते क्वेश्चन होतात, सर तुम्ही एवढी रिकव्हरी कशी होते, एवढं हेवी वेट मारतात? तर हेच कारण आहे, कारण 200 ग्रॅम मी प्रोटीन इंटेक करतो, आणि 73वरून मी 69ला आलो बॉडी वेटला, आणि माझा प्रोटीन इंटेक पण मी 200 ग्रॅम ठेवला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खायचं नक्की सोडू नका, काय खायचं ते इम्पॉर्टंट करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल काय प्रॉब्लेम आहे तर मला माझ्या लिंकला फॉलो करा तुम्ही, आणि सबस्क्राईब करा, आणि माझ्या ह्याचं इंस्टाग्रामचं चॅनल आहे त्याला फॉलो करा, आग्रे डेडलिफ्ट्सला. तर तुम्हाला नक्कीच तिथे मी सांगेन काय काय करायला पाहिजे. मित्र, असंच स्वतः हे करू, यूट्यूबला बघून करू नका. म्हणजे यूट्यूबला बघा, पण काय मेन आहे काय काय घ्या त्यामध्ये. थोड्या तुम्हाला मी शेक प्यायला होतो, तुम्हाला वेट दाखवेन किती झालं आहे ते, नक्कीच बघा. कारण मी तरी पण 400 ग्रॅमचा मी पितो आहे. किती वेट वाढलं आहे ते बघतो. लेट्स गो, तुम्हाला दाखवतो. मी सेट केला आहे, आणि माझा मोबाईल आणि स्टिकचं 400 ग्रॅम तरी वेट आहे. तर बघूया किती वेट हे आहे ते बघा. जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्टिक आणि हे काढून, म्हणजे 69 प्रॉपर वेट असेल माझं. अरे शेक पियाला तुम्हाला दाखवतो, सांगेन तुम्हाला, थांबा. 69.05 म्हणजे 69. आता तरी पण शेक मी तरी पण बोललो तुम्हाला, 300-400 ग्रॅमचा शेक होता तो. बघा, मी प्रॉपर हे करतो, गायडन्स करतो. आता मी शेक पियालो, तो डायजेस्ट होईल, त्याच्यानंतर माझं वेट तरी पण कमी होईल नक्की. असं मी 70 ग्रॅम प्रोटीन पिऊन पण, आणि नक्कीच म्हणूसाठी माझी एनर्जी राहते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, हा शेक पण नक्की ट्राय करा, तुम्हाला रिझल्ट चांगलाच भेटेल. आणि माझे मसल पण तेवढंच बघा, तुम्हाला दाखवतो, आहे तसं मसल आहे. चला लेट्स गो. आता माझी जर्नी स्टार्ट होते, मुंबई टू गोंदिया, आणि तुमचा आशीर्वाद असत असू द्या कायम माझ्या चॅम्पियनशिपला. चलो लेट्स गो. जय श्रीराम, बजरंगबली की जय, गणपती बाप्पा मोरया, दाकादेवी माते की जय.
तो आता मी पोचलो आहे कल्याणवरून आता माझी ट्रेन आहे विदर्भ एक्सप्रेस आणि चाललो आहे इकडे. बघू आता सकाळी पोचेन 11 वाजता आणि तुम्हाला जर्नी बी दाखव इकडे. आता कल्याणला आहे, कल्याण आता विदर्भ एक्सप्रेस पकडा. चलो लेट्स गो. मामाश्री, आमचे मामाश्री. हमारी ट्रेन आया है गोंदिया एक्सप्रेस. बाप रे बाप किती गर्दी. कशी आम्ही खेळणार जाऊन तिकडे गोंदियाला. बॉडी कशी लागणार आमची बघा किती गर्दी आहे. अरे S4 आहे हे काय समजा ना रिझर्वेशन आहे की काय आहे. डब्बा लेट्स गो. हमारा डब्बा. चलो चलो ये इकडे इकडे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आम्ही आहेत अजून ट्रेनमध्ये. अजून आम्हाला पोचायला 11 वाजणार आहे. आणि तुम्हाला फ्रेश दिसतो अजून काही फ्रेश झालेले दिसत नाही. आता तुझं फ्रेश आहे ते बघा. बाय मस्त एकदम. पोचायला आम्हाला 11 वाजणार आहे. मजा येईल. मस्त खालचा आता जाऊन व्ह्यू बघा एकदम मस्त सकाळचा व्ह्यू. वाव एकदम भारी. सकाळचे आणि फुल गरमी आहे इकडे. फुल चटके बसत आहेत. आम्ही ट्रेनमध्ये असलो तरी पण एवढी गरमी आहे इथं विचारू नका. खूप चटके बसत आहेत खूप म्हणजे खूप. अजून आम्ही पोहोचलो नाही तर 12 वाजतील पोहोचायला. एवढं गरमी आहे. तुफान गरमी. बेकार हालत बेकार होणार आहे. फ्रेश होण्यासाठी आलं ट्रेनमध्ये. उरलेले पण जाईल इकडे. नाही केलं ना मिल्खा सिंगचा पण रेकॉर्ड तोडला. मिल्खा सिंग इकडे. जस्ट आम्ही गोंदिया पोचलो आणि रूमवर जात आहे. हे आमचं सर्व सामान आहे. रूमवर जायचं आता. फ्रेश होणार त्याच्यानंतर वेट चेक होणार आमचं. आणि बघू आज कॉम्पिटिशन होते का उद्या माझी. परफेक्ट. तर आता मी जाऊन मस्त की वेट झालं की चांगला मील घेणं मोठा. त्याच्यानंतर सुरुवात खाण्यापिण्याची. आणि आता तुमचं बघू इकडं धूप आपला ऊन पण जास्त आहे. 36 ते 37 तापमान आहे ते. आणि ऊन बघू कशी बॉडी लागते काय नाही. चला लेट्स गो. फ्रेश होऊन तुम्हाला दाखवतो कॉम्पिटिशन. 700 294 क्या ऑर्डर करा. ये अपना कितना 500 मीटर में 2 किलोमीटर. हॅलो फोनमध्ये आपण लोकांशी भैया रूम्स अवेलेबल है क्या 7 लोगों के लिए.
फर्स्ट हॉटेलवर आलो. आमचा रूम आहे आणि आम्ही वेट चेक करायला फ्रीज होऊन झालो. मसाला वेट चेक करायला चाललो आहे. वेट किती वेळ बसलो बघूया. जस्ट वेट झालं आहे आणि वेट माझं झालेलं आहे 68.500 आणि आम्ही लोड करायला आहे. कधी दिवसाचा बोललो आहे. राईस बंद होता 2-3 दिवस. तर पहिला आता हॉटेलवर आम्ही आलो तर लोड करायचं आहे. पहिले इलेक्ट्रा क्रॅमपासून लांब चालू पाहिजे आणि इलेक्ट्रा लोड करायचं पाहिजे. त्याच्यानंतर मस्त की स्प्राईट बिर्याणी, अंडा बिर्याणी मस्त की लोड करणार. डायरेक्ट 72 बॉडी वेट. चांगला लागतो का आपल्याला? कुठला फ्लेवर आहे? टाकून बघ. पायनॅपल आहे मस्त क्रॅम. तुम्हाला एक फ्लेवरवाले मला भेटतच नाही. पाहिजे